चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडलाय। या आगमन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलंय। तर चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाच्या आगमन सोहळ्याला मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली होती। यावेळी चिंतामणीचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविक अगदी भर पावसात या ठिकाणी वाजत गाजत त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात आज चिंतामणीचा हा आगमन सोहळा पार पडलेला आहे। बाप्पाच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी भर पावसात कुठल्याही पावसाची तमा न बाळगता या ठिकाणी बाप्पाच्या जयघोषात चिंतामणीचं आगमन केलेलं आहे। त्याचा आनंदोत्सव हा साजरा करण्यात आलेला आहे। तर गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरलेत आणि याच पार्श्वभूमीवर आज चिंचपोकळीच्या या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला। तर याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांनी। लाडक्या गणरायाचं आगमन आज होत आहे आणि सध्या आपण आहोत गणेशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लालबाग परळ या भागामध्ये, जिथे आपण बघू शकतो इतकं सुंदर रूप जे आहे ते चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आहे आणि अतिशय सुंदर आणि देखणं रूप बघण्यासाठी गणरायाचं इथं हजारोच्या संख्येने मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे। मोठा सध्या पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये, मात्र उत्साहाला कुठेही कमी नाही आहे आणि मोठ्या संख्येने मुंबईकर जे आहेत लाडक्या गणरायाचं रूप बघण्यासाठी इथे जे आहेत ते लालबाग परळ परिसरामध्ये लोकांची अक्षरशः तुडुंब गर्दी आहे। गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, मात्र असं असताना सुद्धा गणरायाच्या आगमनाला घेऊन सुद्धा तेवढीच उत्सुकता मुंबईकरांमध्ये पाहायला मिळते आणि आपण बघतो की समोरच चिंतामणीचं चिंचपोकळी यांचं आगमन झालेलं आहे आणि अतिशय दिमागदार अशा रूपामध्ये चिंचपोकळी चिंतामणी जो आहे तो परळच्या कारखान्यामधून आता सरळ चिंतामणीचं जे सार्वजनिक मंडळ आहे जिथे स्वागताची मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी कारखान्यापासून आपल्या लाडक्या गणरायाला, आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते आता घेऊन चाललेले आहेत सार्वजनिक चिंतामणी गणपती मंडळ जे आहेत त्या ठिकाणी। आणि इथे तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येनं मुंबईकरांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। पाऊस मात्र जोरदार आहे, मात्र या पावसामुळे मुंबईकरांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही आहे आणि अक्षरशः ढोल ताशे नगाडे महाराष्ट्राची संस्कृती जपत या ठिकाणी लाडक्या गणरायाचं जे आहे ते आगमन करण्यात येत आहे आणि अनेक शेकडो जे तरुणाई जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये ह्या लाडक्या गणरायाचं चिंतामणीचं रूप जे आहे चिंचपोकळीचा चिंतामणी लोकप्रिय गणपती असं आहे त्याचं पहिलं रूप आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करताना पाहायला मिळत आहे। तर मुंबईतील जुन्या आणि पारंपरिक सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक सार्वजनिक गणेश मंडळ म्हणजे चिंचपोकळीचा राजा चिंतामणी। या चिंतामणी गणेशाचं यंदाचं 106वं वर्ष आहे। चिंतामणी गणेशाचं जितकं रूप देखणं तितकंच दिमागदार मिरवणूक आणि वाजत गाजत स्वागत। चिंतामणी गणेशाचं स्वागत करणाऱ्या वादन मंडळी आणि गणेश भक्तांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांनी। आपल्यासोबत चिंचपोकळी चिंतामणीचे जे सार्वजनिक गणेश मंडळ आहे त्याचे पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, आज इतकं उत्साहाचं वातावरण आहे, गणेश चतुर्थीला अवघे अजून काही दिवस शिल्लक आहेत, पण आजचं वातावरण बघितलं तर आपण म्हणू शकतो की आजपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली। आजचं वातावरण बघून खरं तर अंगावरती शहारे उभे राहतात। 106 वर्षाची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये आणखीन वाढ होत चालली आहे। 75 साला 75व्या वर्षापर्यंत ही तरुणाई नव्हती, हे असा उत्साह होता, परंतु हे जे आताची जी आधुनिक शस्त्र जी आहेत वाद्य आहेत ती नव्हती, त्यामुळे तो उत्साह आणि हा उत्साह याचा फरक करता येणार नाही। पण आजची जी तरुणाई आहे ही सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असते, सामाजिक कार्यामध्ये जशी पुढे असते, आगमनाला जशी पुढे असते, तशी चिंचपोकळी स्थानिक उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरामध्ये पण ही तरुणाई पुढे येते। आज या इमुकलेला चिमुकल्या प्रत्येकाने एक सिनेमा पाहिला असेल, स्वराज्याचा छावा पिक्चर विसरले। भारतातली जनता आहे ना, अभी देखा बाद में गया खत्म, तेव्हा असं ताकद होती, छावा बघितला। पण खरं सांगतो प्रत्येक जण विसरले। सलाम या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडळाला, त्यांनी हे दाखवून दिलं, अरे तुम्ही आज विसरलात पण तुम्हाला मरते दम तलक विसरू देणार नाही, कारण की हे हिंदू राष्ट्र, हे हिंदवी स्वराज्य ही व्हावी हीच आमच्या श्रीची इच्छा। तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, अरे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा बोला हर 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 हर। सिद्धांत सह ज्योत्सना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।